हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर श्रीची बस आलेली होती, त्याला सोडून आले. नंतर हे आले होते रानातून, तर त्यांच्यासोबत घरी आले. तर थंडीने थोडासा आवाज चेंज वाटतोय. तर घरी आल्यानंतर सगळा स्वयंपाक बनवून घेतला. फक्त टिफिन बनवून दिलेला होता, कारण लेट झालेला होता म्हणून. त्यानंतर देशी भेंडीचं जे बी असते तर त्याची भाजी बनवली आणि ह्याची पातळ भाजी बनवते मला माहीतच नव्हतं. मी सुकी भाजी बनवली, पण काही एवढी खासच लागली नाही आणि शिजली पण जास्त नव्हती त्याच्यामुळं. त्यानंतर घरातलं सगळं आवरलं, फरशी वगैरे पुसून घेतली, जेवण केलं आणि स्त्रीला आणायला आली. स्त्रीला घेऊन आले. त्यानंतर दळण करून घेतलं, गहू आणि ज्वारी दोन्ही पण. आणि गहू फक्त आणलेले होते दळून, ज्वारी फक्त नीट करून चक्कीमध्ये टाकून ठेवली. तोपर्यंत आलेला होता भाजीपाला विकायला. तर आईंनी जाऊन आणलेला होता भाजीपाला. तर जास्त काय भाजीपाला आणलेलाच नव्हता, कारण बाजारातून आणलेला होता. तरी पण कारले आणि बीन्सच्या शेंगा घेऊन आलेल्या होत्या. नंतर ह्यांनी आणलेली होती पेस्ट्री, तर तेच खायचं चालू होतं आणि केक पण बनवायचा होता. आजपर्यंत कारल्याची भाजी बनवून घेतली. माझं काम होईपर्यंत यांचं काम चालू झालेलं होतं, केक बनवायची तयारी. तर सिंपल म्हणजे ओरिओ बिस्किटचाच केक बनवणार होतो. तर बिस्किट अगोदर मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये दूध आणि बेकिंग पावडर टाकून घेतली. त्या अगोदर ओव्हन फ्री हीट व्हायसाठी ठेवलेला होता आणि नंतर 30 मिनिटाच्या टाइमवरती बनवून घेतला. एकदम स्पॉन्जी असा बनलेला होता. चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.